बातमी कोल्हापुरातून आहे। पोलीस जबाब नोंदवण्यासाठी इंद्रजित सावंतांकडे आता दाखल झालेले धमकी दिल्याप्रकरणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा आता जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे। कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आता इंद्रजित सावंतांचा जबाब नोंदवून घेत आहेत। सोबत जोडत आहे। नाही ते सोडा, त्यानंतर पुढे काय घेणार? शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे अत्यंत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहे। विजय, नेमकं आता सध्या काय घडतंय तिथे? तिथेच आपल्याला माहिती आहे की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना काल रात्री धमकीचा फोन आला होता। त्या संदर्भातली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता त्यांचा जबाब घ्यायला सुरुवात केलेली आहे। कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत ते त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचा आता जबाब नोंदवून घेत आहेत। किती वाजता नेमका फोन आला, फोनमध्ये नेमकं काय काय चर्चा झाली, काय बोलले, कशा पद्धतीने धमकी दिली, या संदर्भातली माहिती आहे ती घेत आहेत। ज्यावेळी ही बातमी ज्यावेळी आपण सगळे टेलिकास्ट केली त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना फोन केला आणि त्या फोनवरून चर्चा सांगितली की जे काही हा फोन व्हायरल होतोय त्या सगळ्याची चौकशी करा, इंद्रजित सावंत यांचा जबाब घ्या, अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या। त्याच्यानंतर आता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हे त्यांचे संपर्क साधलेला आहे आणि ते जबाब नोंदवण्याचं काम सुरू झाले। नक्कीच विजय, धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।